प्रभू येशूच्या नावात सर्वांना सलाम. ऑनलाईन सर्व्हिसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण देवाच्या महिमेसाठी गीत गाऊया. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसके संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा. ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम, ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम. मेरे यीशु के साथ धन्य संगति में सदा मिलती खुशी मुझको, मेरे यीशु के साथ धन्य संगति में सदा मिलती खुशी मुझको. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा. मेरी जिंदगी की हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार, मेरी जिंदगी की हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार. कभी ना डरूंगा, कभी ना हटूंगा, चाहे जान भी देना पड़े. कभी ना डरूंगा, कभी ना हटूंगा, चाहे जान भी देना पड़े. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसके संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा. कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी. कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी. मेरे जरूरत को पूरा करता है वो, कोई घटी नहीं मुझको. मेरी जरूरत को पूरा करता है वो, कोई घटी नहीं मुझको. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसके संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा. Dear friends, we want to greet you in the name of our Lord and Savior Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वांना सलाम. I know we have been looking forward to again meet in this fashion to listen to God's word. आणि आपण पुन्हा अशा माध्यमातून परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी आपण पुन्हा आलेलो आहोत. I'm so grateful to God for all the communication team who have worked day and night in order that they can bring to you the word of God. मी देवाला धन्यवाद देतो आमच्या कम्युनिकेशन टीमसाठी जे दिवस रात्र मेहनत करत आहे, जेणेकरून याद्वारे तुमच्याकडे देवाचं वचन पोहोचू शकेल. Shall we look to the Lord in prayer as we listen to the word of God? आपण प्रार्थना करूया. जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनाकडे आपण जाऊ, आपण प्रार्थना करू. Loving Heavenly Father, we want to thank you for your grace upon our lives. परमेश्वरा, स्वर्गीय परमेश्वरा, तुझ्या कृपेसाठी देवा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो जे आमच्या जीवनावर तू केली आहेस. Sometimes we wonder why we are living now.
कधी कधी आम्हाला आश्चर्य वाटते की आम्ही आता कशाला जगत आहोत. Day after day, we have been hearing several of your children, you have called them to yourself, to the eternal home. रोज आम्ही ऐकत आहोत की तुझ्या पुत्रांना, तुझ्या लेकरांना तू आपल्याकडे बोलवत आहे. In no way, Lord, we have any right to claim for us to have a life like this. आणि अशा जीवनासाठी आम्ही काही तुला मागावं असं आमचं काही आमची काही तशी कुवत नाही आहे किंवा तशी आमची लायकी नाही आहे परमेश्वरा. But you have graciously extended our life. Maybe you have got something specific to achieve through our lives. आणि आमच्या जीवनाद्वारे काहीतरी आम्ही मिळवावं तुझ्यासाठी म्हणून तू आमच्यावर तुझी कृपा आम्हाला पुरवलेली आहे जेणेकरून आमचं जीवन तू वाढवत आहे. Even as we, Lord, seek your face today, continue to lead us and guide us to know that purpose for which that you have given us the gift of life. आणि देवा, जेव्हा आम्ही तुला आज तुझा धावा करू प्रभू येशू पित्या, तेव्हा जे तू आमच्यासाठी ठेवलेलं आहे, जे बक्षीस आमच्यासाठी ठेवले आहे, जे आमच्या जीवनाबद्दल तुझी जी इच्छा आहे ती आम्ही समजावं. In Jesus' name I pray. येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तू स्वीकार. Amen. If with one word that you want to go back after hearing this is, let us seek the Lord and live. आणि एक शब्दाने जर मी या सर्वांचा सारांश जर मी तुम्हाला सांगितला तर तो असा होतो की देवाला शोधा आणि जगा. You have traveled with us during this pandemic time, very many ways how we can glorify God through 40 days of prayer, Nehemiah 52, now we are in Ezra 120. आणि या महामारीच्या काळामध्ये आमच्यासोबत तुम्ही आमच्या प्रवासामध्ये होता, ज्यामध्ये आम्ही 40 डेजची डाऊन प्रेयर घेतली होती, त्याच्यानंतर नेहम्या 52 ची प्रेयर घेतली होती, त्याच्यानंतर एजरा याच्यावर आपण मनन केलं होतं आणि आपण त्यावरही प्रार्थना केली होती. We like to consider from book of Ezra and few other scriptures what a special message that we need to be having these days. आणि या दिवसांमध्ये एजराच्या पुस्तकातून आपल्याला काही वचनं पाहायला मिळतात की आपण त्याच्यावर मनन करू शकू आणि त्याच्यातील महत्त्वाचे जे वचन आहेत ते आपल्या जीवनात लागू करू शकू. We are going to have quite a few scripture portions read to us. आणि काही जे वचन आहेत ते आपण पाहूया, जे आपण वाचूया. Second Chronicle chapter 15:2. दुसरे इतिहास याचा 15वा अध्याय आणि त्याचं दुसरं वचन. It goes like this. आणि ते अशा प्रकारे आपल्याला सांगते. And shall we hear it in Marathi first? मराठीमध्ये आपण वाचूया. दुसरा इतिहास याचा 15वा अध्याय त्याचं दुसरं वचन. तो आसाच्या भेटीस जाऊन त्यास म्हणाला, हे आसा, अहो यहुदी व बन्यामिनी लोक हो, मी म्हणतो ते श्रवण करा. तुम्ही परमेश्वराच्या बरोबर राहाल तोवर तो तुमच्या बरोबर राहील. तुम्ही त्यास शरण जाल तर तो तुम्हाला पावेल, पण तुम्ही त्यास सोडाल तर तो तुम्हाला सोडेल. See, it's a very powerful statement that we see here. आणि हे तुम्ही इथं पाहत असाल की हे एक खूप शक्तिदायक असं इथे एक वाक्य आहे. The prophet Azariah is encouraging or urging Asa to seek the Lord. आणि एजरा इथे आसाला सांगत आहे की तू देवाला शोध. त्याला तो आवर्जून सांगत आहे की तू देवाला शोध. If you seek him, जर तू त्याला शोधशील he will be found. तो तुला भेटेल. If you forsake him, आणि जर तू त्याला सोडशील, and he will also forsake you. आणि तोही तुला सोडेल. Friends, going through the books of the prophetic prophets that we have in the Bible, आणि मित्रांनो, जेव्हा आपण भविष्यवक्त्याची जे पुस्तकं पाहतो त्यात आपल्याला असं दिसून येते, again and again they have encouraged God's children to seek the Lord. आणि ते नेहमी देवाच्या लेकरांना ते प्रोत्साहन देत आहे की त्यांनी देवाला शोधावं, त्याला हाक मारावा. Quickly turn with me to book of Amos. आमोसच्या पुस्तकामध्ये जेव्हा आपण पाहतो And chapter 5 त्याचा 5वा जो अध्याय and verse आहे 6, आणि त्याचं 6वं जे वचन आहे, it says, seek the Lord and live. आणि त्यात आपण असं पाहतो की देवाला शोधा आणि जगा. आमोस 5:6. आमोस याचा 5वा अध्याय आणि 6वं वचन. परमेश्वरास शरण जा म्हणजे वाचाल, नाहीतर तो योसेफाच्या घराण्यावर अग्निसारखा पडून त्याला खाऊन टाकेल. त्याला विझवणारा बेथेलात कोणी असणार नाही. Seek
the Lord and live. देवाला शोधा आणि जगा. So this morning, as we hear the word of God, आणि जेव्हा या सकाळी आपण देवाचं वचन ऐकत आहोत, I have quickly to walk you through with how many different ways that God's word is encouraging us to seek Him. आणि देवाला शोधण्यासाठी देव कोणत्या कोणत्या माध्यमातून आपल्याशी बोलला ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. We come to Ezra chapter 7 and verse 10. आणि एज्रा याचा आपण 7वा अध्याय आणि 10वं वचन जर आपण पाहिलं, Ezra prepared his heart to seek the law of God. आणि देवाचं जे नियम आहे जे त्याला पालन करण्यासाठी तो देवाला शोधत होता. Yes, my dear friends, even to listen to the word of God, we need to prepare our hearts to listen to the word. आणि देवाचं वचन ऐकण्यासाठी आपल्याला आपल्या मनाची तयारी करणं आवश्यक आहे. And I am sure that you have come with that prayer preparation today, seeking the law of God. Lord, you reveal your will to us. आणि देवा तू आमच्या जीवनामध्ये तुझी जी काही इच्छा आहे ते सांगण्यासाठी तुम्ही आज या सकाळी आला आहात. देवाचा शोध घेण्यासाठी आला आहात, त्याला शोधण्यासाठी आला आहात. You know, very many prophets in the Bible mention about how important it is God's children to seek the Lord. आणि पुष्कळच्या भविष्यवक्त्यांनी सांगितलं आहे की देवाच्या लेकरांनी देवाला शोधणं हे किती महत्वाचं आहे, किती गरजेचं आहे. When we seek the Lord, we know His will. आणि जेव्हा आपण त्याला शोधतो तेव्हा त्याची मर्जी, त्याची इच्छा आपल्याला कळते. When we seek the Lord, He reveals His plan. आणि जेव्हा आपण त्याला शोधतो तेव्हा तो त्याची जी योजना आहे तो आपल्याला प्रकट करत असतो. Ezekiel chapter 7:25 goes on to say like this. आणि एहेजकेल याचा 7वा अध्याय आणि 25वं वचन जर आपण पाहिलं, When we seek His presence, आणि जेव्हा आपण त्याच्या उपस्थितीला जेव्हा शोधतो, we receive His provision. आणि त्याची जी आपल्याला जो गरज तो आपल्याला भागवतो ते आपण स्वीकारतो. We receive His protection. आणि त्याची सुरक्षा आपल्यालाच मिळते. When we seek His presence, we receive His power. आणि जेव्हा आपण त्याच्या उपस्थितीला शोधतो तेव्हा शक्ती त्याची आपल्याला मिळते. We receive His favor. आणि त्याची जी मर्जी आहे ती आपल्याला मिळते. Provision, जी आपली गरज आहे ती, protection, जी सुरक्षा आहे ती, power, शक्ती आहे ती, and favor of the Lord. आणि त्याची मर्जी आपल्याला मिळते. These days, we need to seek Him to receive this. आणि हे सर्व गोष्टी करण्यासाठी आजच्या परिस्थितीमध्ये त्याला शोधणं अत्यंत गरजेचं आहे. Dearly beloved, I want to tell you something. When we seek the Lord and seek the law of God, that naturally leads us to obey, believe, and do the Lord. आणि जेव्हा आपण देवाला शोधतो मित्र हो, तेव्हा आपल्याला नैसर्गिकरित्या आपल्याला ही शक्ती मिळते की आपण त्याच्या आज्ञेचं पालन करावं, त्याला शोधावं. These days of very hard life that we are going through, आणि हे दिवस खूप अडचणीचे आणि खूप कणखर असे the आहेत. challenges that we face, आणि पुष्कळशे आव्हानं आपण त्याचा सामना करत आहोत. the so-called virus corona is affecting all of us. आणि कोरोना जो व्हायरस आहे हा सगळ्यांना ग्रस्त करत आहे. We need to seek the mercy of God, आणि देवाच्या कृपेसाठी आपल्याला त्याचा शोध करायला पाहिजे. and definitely we need to seek His kingdom in our life. आणि त्याच्या राज्याचा पण आपण शोध केला पाहिजे आपल्या जीवनासाठी. I want to encourage you with 3 passwords today. आणि 3 गोष्टी वरून मी आपल्याला तुम्हाला प्रोत्साहन देऊ इच्छितो. If you want to be safe, जर तुम्हाला स्वतःचा बचाव करायचा असेल, secure, आणि तुम्हाला स्वतःला सुरक्षित ठेवायचं free असेल, from any harm, आणि सर्व वाईटापासून तुम्हाला मुक्त व्हायचं let असेल, us seek the Lord. देवाला शोधा Let us ask Him. आणि त्याला मागा. You know, Deuteronomy chapter 4 verse 29 अनुवाद याचा 4था अध्याय आणि 29वं वचन जर आपण पाहिलं, very specifically encourages His people telling, seek the Lord. आणि इथं आपल्याला स्पष्ट आपल्याला दिसते की परमेश्वराचा धावा करा, त्याला शोधा. What for we need to seek the Lord? आणि कोणत्या गोष्टीमुळे, कोणत्या कारणामुळे आपल्याला देवाला शोधला पाहिजे. And very often we heard this verse, 2 Chronicles 7:14. When we seek Him, God is expecting us to cry unto Him, to pray.
आणि जेव्हा आपण देवाला शोधतो तेव्हा आपल्याला देव सांगतो की त्याच्या जवळ जाऊन आपण प्रार्थना करावी, त्याच्या समोर जाऊन रडावं. When we should seek the Lord. आणि केव्हा आपण त्याचा धावा केला पाहिजे, त्याला शोधलं पाहिजे. You know, Psalm 63:1 it says, we will seek the Lord early in the morning. आणि स्तोत्रसंहिता याचा 63वा अध्याय याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की पहाटे उठून आपण त्याचा धावा करावा, त्याला शोधावं. Why not we read one of a psalmist's expression from Psalm 119:119? आणि स्तोत्र 119 याच्यात जर आपण पाहिलं And turn with me to verse 2 of Psalm 119. आणि त्याचा जो दुसरं जे वचन आहे ते जर आपण पाहिलं, Can we hear it that is read to us in Marathi now? आणि आपण जर तिथं पाहिलं तर त्यामध्ये अशा प्रकारे लिहिलं आहे, स्तोत्र संहिता 119 याचा दुसरा वचन, धन्य ते जन जे त्याचे निर्बंध पाडून त्याला मनपूर्वक शरण जातात. What an expression that is. We need to seek God with our whole heart. आणि पूर्ण मनाने आपण त्याचा धावा केला पाहिजे. And when we seek Him with the whole heart, definitely we would experience His provision, His protection, His power. आणि जेव्हा आपण त्याचा पूर्ण मनाने धावा करू तर आपण त्याच्या सुरक्षिततेचा, त्याच्या जो गरज तो आपल्याला पुरवतो आणि सर्व गोष्टीचा आपण अनुभव घेऊ चांगला. So as we continue to seek Him these days, let us experience His presence in our lives. आणि या दिवसांमध्ये जेव्हा आपण त्याचा धावा करतो तेव्हा आपण त्याच्या उपस्थितीचा आपण अनुभव घेऊ शकतो. And my prayer for you today is, आणि माझी एक प्रार्थना आहे तुमच्यासाठी आज, He will fill your life with His blessings. आणि त्याच्या आशीर्वादाने तो तुम्हाला परिपूर्ण करेल. May the Lord bless you. देव तुम्हाला आशीर्वाद दे. Amen. आमेन. Let us look to the Lord in prayer. आपण प्रार्थना करूया. Father, we want to thank you, Lord, that you came seeking after us. आणि देवा तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो की आमच्या मागे तू आम्ही तुला शोधतो, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. Lord, in this world we realize that you are the only true God who came to us, came to our village, our town, our home, seeking after me and seeking after us. आणि देवा या जगामध्ये राहत असताना की आम्हाला हा अनुभव घडतो किंवा विश्वास आहे की तूच एक परमेश्वर आहे जो प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये आणि आमच्या सोबत तू असतो. We are so privileged to know, dear Lord, that we did not choose you, but you have chosen us. आणि आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद आहे. आमचे भाग्य आम्ही समजतो की आम्ही तुला निवडलं नाही तर तू आम्हाला निवडलं आहेस. And so these days, dear Lord, when we have to seek you, help us, Lord, to find you, dear Lord. आणि जेव्हा या दिवसांमध्ये जेव्हा आम्ही तुझा धावा करतो, तुला शोधतो, तुला शोधण्यामध्ये आमची तू सहाय्य मदत कर प्रभू. These your children from different villages, different places, when they are, Lord, faithfully coming to listen to your word, seeking your face, must I pray that you would stretch forth your hand and bless them. आणि या क्षणाला प्रभू जिथे कुठे खेड्यापाड्यामध्ये जिथे कुठे लोक तुझं वचन ऐकत आहे प्रभू शिपित्या, तुला आम्ही प्रार्थना करतो प्रभू की त्यांच्या सोबत तू राहा आणि आपला स्पर्श करून द्या, त्यांना तू आशीर्वादित कर प्रभू. We do believe, O Lord, that when we seek you, you fill us with your presence. देवा जेव्हा आम्ही तुझा धावा करतो देवा, तुला आम्ही मागतो प्रभू की तू आम्हाला तुझ्या उपस्थितीने भरून काढ. You will fill us with your protection. तुझ्या सुरक्षितेने आम्हाला भरून काढ. You give us your provision. आणि आमच्या जे काही गरजा आहे ते तू आम्हाला पुरव प्रभू. And Lord, you are giving us your power. आणि तुझी शक्ती आम्हाला तू प्रदान करते. We just want to thank you, Lord. आणि तुला आम्ही फक्त धन्यवाद देतो प्रभू. With whatever need that your children have come today, I pray that you will stretch forth your hand and meet their needs at the point of their need, O God. आणि तेव्हा या क्षणाला तुझ्या लेकरांना ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे प्रभू, त्यांच्या जे काय गरजा आहे प्रभू शिपित्या, आम्ही तुला प्रार्थना करतो प्रभू, तुझ्या नावाने देवा त्यांच्या सर्व गरजा तू पूर्ण कर बाबा. Remove their fear if they have. आणि त्यांच्या मनातली भीती असेल बाबा ते तू काढून टाक प्रभू. Lord, transform them, dear Master. त्यांचा तू पालट कर प्रभू शिपित्या. You are the one who could bring that change in our lives. आणि तू एकटाच आहे प्रभू, तो आमच्या जीवनामध्ये जो बदल आणू शकतो. Wipe away their tears, O God, as they have gone through these days. आणि देवा पुष्कळ अश्रू त्यांचे या दिवसांमध्ये गाडले गेलेले आहे प्रभू. Comfort, O God, comfort them and fill them with your grace. आणि त्यांना सांत्वना दे प्रभू आणि तुझ्या
कृपेने व्यापा त्यांना तू भरून काढ. We give all the glory to you. तुला सर्व आम्ही महिमा देतो. In the matchless name of our dear Lord and Savior, I pray. येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्य नावाने मी मागतो म्हणून तू आहे. Amen. आमेन. Shall we receive the benediction? आपण देवाचा आशीर्वाद घेऊया. Now may the God of peace, who brought up our Lord Jesus from the dead, the great shepherd of the sheep, through the blood of the everlasting covenant, make you complete in every good work to do His will, working in you what is well pleasing in the sight through Jesus Christ, to whom be glory forever and ever. आता ज्या शांतीच्या देवाने Ah. सर्व काळच्या कराराच्या रक्ताने मेंढराचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून माघारी आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व आपल्या इच्छेप्रमाणे वागण्यास तुम्हाला प्रत्येक कामात सिद्ध करो, त्याला युगाने युग करो असो. आमेन. प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. तुम्हाला सांगण्यास आनंद होतो की आता तुम्ही आपलं अर्पण QR कोड, भीम UPI ॲप आणि ऑनलाईन बँकिंगच्या द्वारे देवाच्या भंडारामध्ये देऊ शकता. तुम्ही स्क्रीनवर यावेळेस त्याबद्दलची माहिती पाहू शकता. जर तुम्हाला यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही आपल्या स्थानिक पास्टरांची मदत याकरिता घेऊ शकता. प्रियांनो, मला की 3:10 आम्हाला सांगते की सगळे दशमांश परमेश्वराच्या भंडारामध्ये घेऊन या आणि परमेश्वर आकाश कपाटे उघडून आशीर्वादाचा वर्षाव करीतो की नाही याची प्रचिती घेऊन पहा. खरोखर प्रियांनो, या वचनानुसार आम्ही आपला अर्पण देवाच्या भंडारामध्ये देऊ आणि आपला परमेश्वर किती महान आहे याची प्रचिती पाहूया. धन्यवाद. देवाची स्तुती असो. आपणा सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. महायुके या नावाने आमचे YouTube चॅनल आहे. या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला बेल बटन दिसेल त्याला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या रविवारी भक्तीचे नोटिफिकेशन मिळेल. तर तुम्ही ह्या YouTube चॅनलसाठी, कम्युनिकेशन टीमसाठी आणि महाराष्ट्र ग्रामीण सेवेसाठी प्रार्थना करा. आमच्या YouTube चॅनल संबंधी तुमच्या चौघडी व इतरांना सांगा. तसेच ज्यांना समजत नाही तशांना मदत करा, कारण ते पाहू शकेल. आणि महायुको YouTube मध्ये प्रत्येक रविवारी तुम्ही व तुमच्या कुटुंबासोबत भक्ती, आराधना आणि देवाचे वचन ऐका आणि देवाचे आशीर्वाद घ्या. धन्यवाद.